नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई-पी-एफ-ओकडून जे अपडेट आलेलं आहे, जी काही न्यू चेंजेस झालेले आहेत ते आपण सांगणार आहोत. तर जास्त न वेळ करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम पी-एफ डिपार्टमेंटने सप्टेंबर 2025 पासून काय केलेलं आहे, फीचर आणलेले आहेत ई-सी-आर्समध्ये किंवा आपण जे काही चलन भरत होतो त्यामध्ये काय की फीचर आणलेलं आहे ते म्हणजे काय आहे, सॅग्रिगेशन ऑफ रिटर्न ऑफ पेमेंट होणार आहेत. हे मेन फीचर आहे. त्याचबरोबर तुमचं सिस्टम बेस्ड व्हॅलिडेशन होणार आहे. प्रिव्हेंट सबमिशन ऑफ इनकरेक्ट ई-सी-आर म्हणजे सिस्टमला जी डाटा असणार आहे, जी काही एम्प्लॉई असणार आहे त्यांचं नेम जी काही गोष्ट आहे ती सिस्टम मॅच करणार आहे. त्याचबरोबर आपल्याला प्रोव्हिजन फॉर कॅल्क्युलेशन ऑफ डॅमेज अँड इंटरेस्ट अलॉंग विथ ई-सी-आर म्हणजे हे जे फीचर होतं ते म्हणजे काय होतं, आपण जेव्हा ई-सी-आर सबमिट करत होतो, चलन सबमिट करत होतो त्या केसमध्ये काही दिवसानं आपल्याला इंटरेस्ट जी काही लेट पेनल्टी असेल, इंटरेस्ट असेल, ते डॅमेज इंटरेस्ट असेल ते काय होत होतं, लेट तिथं चलन येत होते. आता काय होणार आहे, तुम्ही जसं ई-सी-आर अपलोड केलं की तुमचं कॅल्क्युलेशन होऊन तुम्हाला इंटरेस्ट डॅमेज येणार आहे. आणि त्याचबरोबर तुमचे प्रोव्हिजन ऑफ रिव्हिजन ऑफ ई-सी-आर विथ सर्टन कंडिशन असणार आहेत. म्हणजे रिव्हिजन करायचे असेल तुम्हाला ई-सी-आरचे तर तुम्हाला कंडिशन असणार आहे ते. आणि त्याचबरोबर नो चेंजेस एक्झिस्टिंग फॉर्मॅट ऑफ ई-सी-आर म्हणजे जे काही ई-सी-आरचं फॉर्मॅट आहे त्यामध्ये काही चेंजेस झालेले नाही आहेत. तर हे जे काय 5 फीचर आहेत ते तुमच्यासाठी काय आणलेले आहेत, ई-पी-एफ-ओने आणलेले आहेत. तर हे जे तुम्हाला फीचर आहेत ते म्हणजे खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तुम्ही जेव्हा ई-सी-आर फाईल करत असणार आहे त्यामुळं तुम्हाला हे उपयोगी होणार आहे. असेच माझे अपडेट बघण्यासाठी किंवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.